जय महाराष्ट्र पब्लिक, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी तुमच्या सर्वांचा लाडका डेमो किंग निलेश शेठ. तर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. चला मग बघूया आजच्या घडामोडी. तर मित्रांनो, अशा रीत्या फायनली मी चाललो होतो माझ्या लोकेशनवरती, म्हणजे जिमला चाललोय मित्रांनो. तुम्ही म्हणसाल काय रोज रोज हे दाखवताय, पण काय करू मित्रांनो, काहीच नाही माझ्याकडे कंटेंट. तर अशा रीत्या फायनली मी लोकेशनवरती आलो, म्हणजे माझ्या जिमवरती आलेलो आहे. सर सर तुमची स्माइल एवढी भारी काय आहे? सर मी झोपेत नव्हतो. सर तुम्ही आंघोळ नाही करत का? नाही सर, फक्त फडक्याने पुसून घेतो. काय पुसता सर फडक्याने? हे अंग कसला तोंड सगळं. किती किती नालायक माणूस असं तुम्ही. हा, तुम्ही आमचे सर खरंच मॅनेजर आहेत का? हायजीन राहणं महत्वाचं आहे. हायजिंग आजिंग राहणं महत्वाचं आहे का? चालतंय, ठीक आहे सर. चला जाऊ का सर? गुड मॉर्निंग भाऊ. हे आमचे अक्षय भाऊ, माझे फिटनेस ट्रेनर होते. भाऊ का रे भाऊ? भाऊ भाऊ पळतोय. आणि हा अक्षय भाऊचा मित्र आहे. भाऊ नाव काय तुझं? वैभव. आड नाव मोरे. भाऊ राहिला कुठे? राहिला कुठे तू? हा, काय म्हटले सर? काय म्हटले? काय बंद करायचंय? काय बंद करायचंय? चालतंय ना. कसं आहे साहेब, बघितलं का? आपला ऍक्सेस बंद नाही करू शकत का हो सर? हो हा, ठीक आहे सर. कोण आंघोळ कुठं पाणी पण भरतो आम्ही फुकट मध्ये, जिम मध्ये 54 मध्ये. सगळं फुकट आहे, सगळं फुकट आहे आपल्याला. पोरांनो तुमचं काय मत आहे या गोष्टी? बरोबर. मित्रांनो, अशा रीती आम्ही आमच्या करतोय तळी भंडारा. काय असतं तळी भंडारा? असतो तळी भंडारा करतोय, म्हणजे एळकोट जय मल्हार असं म्हणणार आहे आम्ही. तुम्ही पण म्हणायला या. चला. फायनल तळीवरून झाल्यानंतर महाप्रसादाचा मी लाभ घेतला मित्रांनो. तुम्हाला पण घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी घ्या. जुन्नू कुठं आहे का? ए घरी आहे का? मग तिला ना आणली का तू? कुठं आहे ती? हा हा, आणली. तू खाऊ खाल्ला का? होय का? खाऊ खाल्ला का तू? नाही खाल्ला. तुझं नाव काय आहे? नाव काय तुझं? नाव काय? नाव ए रिवा. तर अशा रीत्या फायनली मित्रांनो आम्ही आलो आहे अण्णाच्या इथे मेंदूवडा खाण्यासाठी, कारण खूप भूक लागते स्कूलला गेल्यानंतर. तर मित्रांनो, हे आहे आमचं लोकेशन गॅदरिंगचं, सार्थक इंग्लिश मीडियम स्कूल पाहू शकता तुम्ही. आणि ही आहेत सुंदर मुलं. सुंदर मुलांनी हाय आणि गुड मॉर्निंग केलं आहे तुमच्या सर्वांसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. तर घ्या तुम्ही आनंद. फायनली मित्रांनो, माझं हेही स्वप्न पूर्ण झालं. मी नाही शिकलो, पण मुलांना मी शिकवतोय. काय शिकवतोय मला नाही माहिती, पण मी शिकवतोय नक्की. हे मित्रांनो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही घेऊ पाहू शकता माझा आनंद. बर्थडे तुझं नाव काय आहे? मग चॉकलेट देणार का तुम्हाला? तुला हॅपी बर्थडे करू का? मग चल हॅपी बर्थडे. चॉकलेटच्या बंगल्याला हॅलो हॅलो करायला छोटासा बोला असावा. तर मित्रांनो, मी फायनली मुलांना कविता शिकवल्यानंतर मला शाळेतर्फे भेटलेला आहे एक सुंदर असा कॉफीचा ग्लास, म्हणजे कॉफी प्यायला भेटली मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, म्हणजे मी खूप मोठं काम केले. तर मित्रांनो, लहान मुलांची फरमाईश होती की सर तुम्ही पण आमच्यासोबत डान्स करा. मग मी पण माझा डान्स कार्यक्रम केला. पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो, माझं स्वप्न होतं बारीकपणी मला डान्सर असं काहीतरी करायचं, पण मी आत्ता त्याचा अनुभव घेतोय 100%. तुम्ही देखील घ्या तुमच्या घरी आनंद. तर मित्रांनो, त्यानंतर मी आलो आहे रस प्यायला. रस म्हणजे कसला तुम्हाला बघायला मिळेल, मुळशी तालुक्यात 1 नंबरला आणि टॉप लेवलचा ऊसाचा रस भेटतो मित्रांनो. इथं दूध टाकून रस भेटतो प्यायला. असला क्वालिटी लागला ना भाऊ, क्वालिटी म्हणजे एकदम 100% क्वालिटी होता मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, दूध ऊस रस. अशा रीत्या फायनल तुमच्या भावाने ऊसाचा रसाचा आनंद घेतला. मी एकट्याने नव्हे, तर आमचे सर आहेत ऋषभ भागवणे सर, सार्थक इंग्लिश मिडियमचे सर्व त्यांनी आम्हाला आनंद आज घेऊन दिला आहे. थँक्यू सो मच सर. तर मित्रांनो, त्यानंतर मी आलो होतो मंडईमध्ये आल्यानंतर साईबाबांचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या वाटेत.
आणि काय भाई पुढे येऊन बघतो स्वप्न शेटले लय मोठा स्कॅम केला. एवढी मोठी बॅग आणली होती मित्रांनो. त्यांनी काय केलं आपल्या इथं गणपती मंदिरात गेला आणि तिथे बॅग ठेवली आणि बॅग ठेवून त्याने टोकन घेतलं आणि तिथून पुढे आम्ही गेलो शॉपिंग करण्यासाठी. म्हणजे स्वप्न एवढं पण माणसाने नालायक ना स्वप्न आणि बिन लाजर हसतो स्वप्न. तुला अक्कल पण नाही भावा. जाऊ दे तुझ्याबद्दल काय बोलू. मला तुझ्याबद्दल खूप हेवा होता पण ठीक आहे चल बाबा आता चल काय अवघडले. तर काय बाबा अशारित्या आम्ही आलोय फायनली इथं स्वप्नील शेटच्या मम्मीला बहिणीला बायकोला त्याच्या भावाला भावाच्या पुरीला पुरीच्या पोराला पोराच्या पुरीला सगळ्यांना कपडे घेण्यासाठी मित्रांनो मुलचंदमध्ये आलोय. पाहू शकता तुम्ही हे लोकेशन आहे मुलचंद पुणे येथे. तर अतिशय सुंदर अशा साड्या भेटतात इथे. तुम्हाला जर घ्यायचं असेल कोणाला तर मित्रांनो तुम्ही नक्की तुमच्या घरच्यांना म्हणजे बायकोला पोरीला सासूला आणि सासऱ्याला पण आणू शकता. इथं मुलांची देखील कपडे सुंदर भेटतात मित्रांनो. तर अशारित्या सुंदर असं होलसेल दालन आहे ते मूलचंद पुणे येथे. इथं साड्यांचा फुल फॅकामध्ये चालू आहे. त्यामुळे फक्त एवढाच प्रश्न केला तुम्हाला इथं टाकण्यापेक्षा तुम्ही माझ्या घरी टाका म्हणजे माझ्या घरात टाका साड्या तुमच्याकडे जागा नसेल तर चालेल. तर आदू आणि मी आणि स्वप्नीलने आमच्याकडे खायला आणलेलं आहे टाका हलवाई पुणे स्पेशल. चला जाऊया आता. लोका टेस्ट भारी आहे. आणलं आदू बस इथे. त्यानंतर मित्रांनो रात्री मी आलो होतो खंडोबा मंदिर भाऊजन येते पाया पडण्यासाठी. तुम्हाला असं वाटलं असेल की आम्ही पाया पडायला आलोय. पाया पडायला पण आलो आणि जेवण करण्यासाठी पण आलो मित्रांनो. कारण की खूप भूक लागली होती आम्हाला. आप्पा म्हणला चला भावांनो आज तुम्हाला भत्ता माझ्याकडून. मग काय आम्ही कसली सुट्टी देतोय मग कर घेतला. मग भत्त्याचा आनंद भत्ता म्हणजे महाप्रसादाचा आनंद घेतला मित्रांनो. तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी मित्रांनो घरी चाललो होतो. घरी जायच्या वेळेस मला रस्त्याला एक मुलगा दिसला. मुलाला म्हटलं बाळा काय झालं. तो म्हणला दादा पायामध्ये काच घुसली. मी लगेच त्याला तात्काळ उचलून दवाखान्यामध्ये नेला. एक मदत केली छोटीशी. हा व्हिडिओ काढण्यामागचं कारण असं की तुम्ही सुद्धा अशी काहीतरी मदत करा.